ऐका, एका ऋषीची गोष्ट. एक असा ऋषी जो ब्रह्माच्या अश्रूंमधून प्रकट झाला आणि त्याचा पुत्र बनला सर्वात रागीट संत. आजही ज्याच्या शापाने देवताही थरथर कापतात. कारण म्हणतात, जेव्हा भगवानाचा अंश रागावतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड हलते. खूप पूर्वी ब्रह्माजींच्या मनातून जन्मले होते ऋषी अत्री. त्यांची पत्नी अनसूया एक महान पतिव्रता, ज्यांच्या पावित्र्याने तीनही लोक प्रभावित झाले होते. अत्री ऋषींनी कठोर तप केले आणि मागणी केली, हे प्रभू, मला तुमच्यासारखा पुत्र हवा आहे. त्यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन स्वतः ब्रह्मा, विष्णू आणि शिव प्रकट झाले. तिघांनी सांगितले, आम्ही तिघेही तुमचे पुत्र होऊ. ब्रह्माच्या अंशातून जन्मला सोम, जो ब्राह्मणांचा आणि औषधांचा अधिपती झाला. विष्णूच्या अंशातून जन्मला दत्तात्रेय, जो त्रिगुणातीत योगी बनला. आणि शिवाच्या अंशातून जन्मला दुर्वासा, जो लहानपणापासूनच अत्यंत क्रोधी होता. असे म्हणतात, तो जन्मताच गर्भातून उडी मारून बाहेर आला, कारण त्याने आपल्या पित्यावर होणारा अन्याय पाहिला. दुर्वासा ऋषींच्या शापांच्या कथा अनंत आहेत. इंद्राला शाप दिला फक्त म्हणून की त्याच्या हत्तीने फुलांची माळ जमिनीवर टाकली. परिणाम, समुद्र मंथन झाले. शकुंतलेला शाप दिला कारण ती राजा दुष्यंताच्या प्रेमात गुंतली होती आणि दुर्वासांचे स्वागत करू शकली नाही. रुक्मिणीला शाप दिला फक्त म्हणून की तिने विचारता विचारता पाणी प्यायले. पण इथे एक गूढ सत्य आहे. दुर्वासांच्या प्रत्येक शापामागे एक मोठे उद्दिष्ट होते. त्यांच्या शापामुळेच समुद्र मंथन झाले, ज्यातून अमृत प्राप्त झाले. शकुंतलेच्या शापामुळे भारताचा जन्म झाला, ज्याच्या नावावरून आपल्या देशाला भारत हे नाव मिळाले. पालकांचे गुण संतानात येतात. अत्रींची शांती, अनसूयांची पावनता. पण प्रत्येक व्यक्ती आपला मार्ग स्वतः निवडतो. दुर्वासांनी आपला राग निवडला, पण तो राग धर्मस्थापनेसाठी वापरला. म्हणून पुढच्या वेळी तुला राग आला तेव्हा लक्षात ठेव, राग चुकीचा नाही, पण त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.